राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज 20 तारीख होती म्हणजे आहे. आणि 6 वाजेपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातले जे काही हौसे नवसे प्रतिष्ठित सामान्य उमेदवार हे निवडणुकीमध्ये उभे होते, या सगळ्यांचं भविष्य 6 वाजता मतपेट्यांमध्ये कैद झालं. आणि प्रत्येक उमेदवाराची त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींची, लोकांची, जनतेची धाकधूक ही वाढायला सुरुवात झालेली. अशामध्येच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला निवडणूक ही पार पडते आणि ज्यावेळेला मतपेट्या ह्या बंद होतात, त्यावेळेला एक्झिट पोल जे असतात ते सुरू होतात. आणि ह्या एक्झिट पोलमुळे बऱ्याच लोकांचं BP कमी जास्त होत राहतं. असेच आपल्याकडं 5 कंपन्यांचे वेगवेगळे संस्थांचे एक्झिट पोल आलेले आहेत. त्या एक्झिट पोलनुसार कोणाला धक्का बसतो आहे, कोणासाठी चांगली बातमी आहे. खरं तर हे एक्झिट पोल आहेत. खरा निकाल हा 23 तारखेलाच लागतो आणि 23 तारखेलाच लागेल. परंतु या एक्झिट पोलवरून आपण एक अंदाज लावू शकतो की राज्यामध्ये कोणाची सत्ता येते आणि कोणाची सत्ता जाते. मित्रांनो, TV9 रिपोर्टरचा पहिला एक्झिट पोल आहे. ह्याच्या आधी बरेच आलेत, मी क्रमवाईज तुम्हाला सांगतो. TV9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलनुसार भाजपला महाराष्ट्र राज्यामध्ये 81 जागा मिळू शकतात. शिवसेना शिंदे गट 25 जागा मिळू शकतात. तर अजित पवार गटाला 23 जागा मिळू शकतात. असे मिळून टोटल 129 ते 139 इतक्या जागा ह्या महायुतीला मिळू शकतात. इतरचे वेगळे आहेत. त्याच्यानंतर पोल डायरी या संस्थेचा हा एक एक्झिट पोल रिपोर्ट आहे. या रिपोर्टनुसार काँग्रेसला 50 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 50 जागा मिळू शकतात. UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 44 जागा मिळू शकतात. तर शरद पवार गटाला 42 जागा मिळू शकतात. हा आहे पोल डायरीचा रिपोर्ट. यानुसार 136 ते 145 ह्या जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. आणि हे दोघांचं जर बघितलं, TV9 रिपोर्टर असं सांगतं आहे की 129 ते 139 जागा ह्या महायुतीला म्हणजे एकनाथ शिंदे गट, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीला 121 ते 139 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळू शकतात. आणि ह्या दोघांनाही सरकार स्थापन करता येणार नाही इतरांची साथ घेतल्याशिवाय. ठीक आहे. आणखी आपल्याकडे काही हे आहेत. इलेक्ट्रोल एज या नावाचं या नावाची एक संस्था, या नावाने ह्या संस्थेने देखील एक महापोल दिलेला आहे, एक्झिट पोल दिलेला आहे. महायुतीला यांनी दिलेले 126 ते 139 जागा दिलेत. महाविकास आघाडीला दिलेत 126 ते 154 जागा दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत? हे इलेक्ट्रल एज नावाच्या संस्थेने. चाणक्य स्ट्रॅटर्जी नावाचं एक संस्था आहे, यांनी दिलेली आहे की महायुतीला यांच्या म्हणण्याप्रमाणे 152 ते 160 इतक्या जागा मिळतील. आणि जर खरं असं मिळालं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं. आणि चाणक्य स्ट्रॅटर्जीच्या हिशोबाने महाविकास आघाडीला 130 ते 138 इतक्या जागा मिळू शकतात. आणि इतरांना 6 ते 8 जागा दिलेल्या आहेत चाणक्य स्ट्रॅटर्जीने. मॅट्रिक्सचा पोल काय सांगतोय? BJPला मिळू शकतात 89 ते 101, 37 ते 45 इतक्या जागा मिळू शकतात शिंदे शिवसेना गटाला. आणि 17 ते 26 जागा ह्या मिळू शकतात अजित पवार गटाला. ठीक आहे. तर काँग्रेसला 39 ते 47 या ठिकाणी मॅट्रिक्सच्या हिशोबाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसतो आहे. या ठिकाणी 21 ते फक्त 29 या जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकतात किंवा जिंकून येऊ शकतात. आणि 35 ते 43 जागा ह्या शरद पवार गटाच्या निवडून येऊ शकतात. आणि इतर त्यांनी 8 ते 10 सांगितलेले आहेत. आता इतरमध्ये बरेच आहेत, आणखी खूप सारे पोल आहेत. आपण 4-5 पोल आता घेऊया, सध्या बाकीचे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. इतर म्हणजे खूप जागा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तिसरी जी आघाडी तयार झाली होती, छत्रपती संभाजी महाराज असतील, बच्चू कडू असतील आणि आपले मनसे वेगळे आहे, त्यांच्यामध्ये येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या उमेदवारांचं देखील आहे त्याच्यामध्ये ॲड. पण एक गोष्ट ह्या सगळ्या पोलवरनं असं आपल्याला कळतं आहे की महाविकास आघाडी असो किंवा महायुतीचं सरकार असो, इतरांना सहभागी केल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे सध्या ह्या एक्झिट पोलनुसार आपल्याला बघायला मिळते. आणि एक्झिट पोलच्या ऑलमोस्ट जवळपासच आपल्या राज्याचे पोल निघतात. पाठीमागच्या लोकसभेच्या वेळेला फार वेगळं झालं, एक्झिट पोल वेगळे दाखवत होते आणि म्हणजे ॲक्च्युअल पोल हे वेगळे लागलेले, रिझल्ट हा वेगळा लागलेला. परंतु राज्याच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर एक्झिट पोलच्या मागे पुढेच हे असं निकाल येतात. आता हे एक्झिट पोल तयार कसं होतात
ह्याच्यावरती देखील आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे, तो देखील बघा. म्हणजे तुम्हाला नक्की शुअरिटी कळेल की ह्या एक्झिट पोलवरती आपण किती विश्वास ठेवायला पाहिजे. एक्झिट पोल कसे बनवतात त्याचं एक नियम आहे, त्या नियमानुसार हे एक्झिट पोल तयार होतात आणि त्याच्यामुळं ह्यांच्यावरती शुअरिटी विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. बाकी तुमच्या मताप्रमाणे राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल, तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी येईल की महायुती पुन्हा आपलं कंटिन्यू सरकार करेल? कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवरती डिजिटल सर्वे देखील सुरू केलेला आहे. आपण काही पोल टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की व्हिजिट करा आणि आपलं मत त्या पोलमध्ये टाका, जेणेकरून आपला देखील एक डिजिटल सर्वे सुरू होईल आणि आपल्याला मिळेल की राज्यामध्ये सरकार कोणाचं येते. ठीक आहे. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.